समाज क्रांतिकारक महात्मा बसवेश्वर महाराजांना बालवीर चौकात अभिवादन. थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य, लिंगायत धर्माचे संस्थापक, समाज क्रांतिकारक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 895व्या जन्मोत्सवानिमित्त नंदुरबार येथील बालवीर चौकात महात्मा बसवेश्वर नगर येथे महाराष्ट्र बसव परिषद नंदुरबार, जिल्हा शाखा, शहीद शिरीषकुमार मित्रमंडळ आणि वीरशैव लिंगायत गवळी समाज नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमापूजन व अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. श्री मोठा मारुती संस्थानचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले. तर महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी पुष्पार्पण केले. या प्रसंगी बोलताना रणजितसिंग राजपूत म्हणाले की 12व्या शतकात समता नायक महात्मा बसवेश्वर महाराज यांनी तत्कालीन काळात महिलांना सर्वोच्च स्थान देऊन समाजात क्रांती घडवली. विश्वगुरू म्हणून असलेले महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 समुद्रापार लंडन देशात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. संपूर्ण जगाला अभिमान ठरेल अशा महात्मा बसवेश्वरांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही राजपूत यांनी सांगितले. कार्यक्रमास सहकार भारतीच्या महिला संघटन प्रमुख सुरेखा वळवी, भीमसेन वळवी, छायाजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश जैन, सामाजिक कार्यकर्ता सुलभा महिरे, विजय महिला मंडळाचे अध्यक्ष बीडी गोसावी, भोजराज शेंडे, पांडुरंग गवळी, श्याम गवळी, धर्मेंद्र गवळी, जगन खेडकर, अमित कापडणे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संभाजी हिरणवाळे, महादूर हिरणवाळे, विशाल हिरणवाळे, सुदाम गवळी तसेच शहीद शिरीषकुमार मित्रमंडळ पदाधिकाऱ्यांनी केले. नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. पर्यायाने नंदुरबार जिल्ह्यात देखील वाढावं यासाठी माझा ठिकाणी प्रयत्न आहे. महाराष्ट्र बसव परिषद ही संघटना देश पातळीवर कार्यरत आहे. त्याचं नंदुरबार जिल्हाध्यक्षपद माझ्याकडे आहे. त्या अनुषंगाने सातत्याने वर्षभर जे काही उपक्रम राबवता येतील ते आपण राबवित असतो. महात्मा बसवेश्वरांचं कार्य अगदी म्हणजे कमी वेळेत सांगणं शक्य नाही, तरी देखील आपण सर्वांनी त्यांच्या वाचनासाठी त्यांचं जे ग्रंथ असतील ते निश्चित आपण वाचावे. आज आपण त्यांच्या 894व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एकत्रित आल्यावर शहीद शिरीषकुमार मित्रमंडळ आणि महाराष्ट्र बसव परिषद तसेच वीरशैव लिंगायत गवळी समाज नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. एक सामाजिक क्रांती घडवली होती खऱ्या अर्थाने. तेव्हापासून त्यांनी आयुष्यमान अवघे 35 वर्षांचं होतं, मात्र तरी देखील त्या पसरली. कुठल्याही जाती धर्माचा सामाजिक क्रांती घडवली. बालविवाहाला त्यांनी विरोध केला आणि सामाजिक संघटन घडवून आणण्यामध्ये खऱ्या अर्थाने ते समता नायक या महात्मा बसवेश्वरांची जयंती आपल्या महाराष्ट्रात मंत्रालयापासून